अरे परत हरले रे. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनाचे श्लोक समर्थ रामदास. आपलं जे संत साहित्य आहे ह्याचा आपल्या जीवनात आणि आपल्या मी तर म्हणीन दैनंदिन जीवनात फार मोठा वाटा आहे. बट दॅट डज नॉट मीन की ह्या सगळ्या गोष्टी मला फुटबॉलसाठी रिअल मॅड्रिडसाठी वापराव्या लागतील. पासिंग आणि शूटिंग तर हे लोक ॲब्सोल्युटली विसरले आहेत. म्हणजे मला तर समजतच नाही की मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. हा वर्ल्ड कप इयर आहे. वर्ल्ड कप इयरमध्ये कसं असतं, प्लेयर्स गो बियॉन्ड देअर लिमिट्स की भाई मी नॅशनल टीममध्ये सिलेक्ट होईन, मला माझ्या नॅशनल टीमसाठी तोड सीझन द्यायचा आहे. तर युजली जेव्हा वर्ल्ड कप इयर असतो तेव्हा वी सी क्रेझी परफॉर्मन्सेस. आणि इकडे असं झालं आहे केस की ह्या लोकांना पासिंग आणि शूटिंगच जमत नाही आहे वर्ल्ड कप इयरमध्ये. शूटिंग, अरे US मध्ये वर्ल्ड कप आहे आणि तुम्हाला शूटिंग जमत नाही. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. होणं शक्यच नाही. नाही नाही नाही. आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन. नाही नाही नाही. पण पासिंग बद्दल बोलायचं झालं तर अजून एक कन्सेप्ट मी सांगतो. एक बीच का बंदर म्हणून कन्सेप्ट असते की प्लेयर्स सर्कल बनवतात आणि इनसाइड दॅट सर्कलमध्ये एक प्लेअर असतो आणि हे आपापसात पासिंग करतात अँड दॅट गाय चेजेस द बॉल. हे रिअल मॅड्रिड प्लेयर्सना करायची गरज आहे. मी म्हणतो दिवस रात्र करा. हरामखोरांनो 3 कॉन्झिक्युटिव्ह पासेस तुम्हाला द्यायला जमत नाहीये. इतकी खराब परिस्थिती झाली तुमची. म्हणजे मी मॅच बघतोय आणि विचार केला की ठीक आहे बाबू, बार्सेलोनाची पासिंग नेहमी चांगली असते आणि आपल्याकडे तसे प्रोफाईल्स नाही. अंडरस्टँडेबल, तो सगळा वेगळा विषय आहे. पण ॲब्सोल्युटली गार्बेज पासिंग की भाई मला बॉल चालवता येतच नाही, मी सोडून दिलं, तू घे, तू चालव, मी उभा राहतो, मी फक्त उभा राहणार, तू बॉल चालव. ह्याला काय अर्थ आहे? विनिसियसनी काय तोड गोल मारला. ही वॉज इन टॉप फॉर्म आणि तो खतरनाक दिसत होता एव्हरी टाइम ही हॅड द बॉल. आणि ह्यांची परिस्थिती अशी, ह्यांना बॉल पोचवायलाच जमत नाही, ह्याला विनिसियसला बॉल देताच येत नाही आहे. आम्ही कशाला पासिंग करू, आम्ही तर फक्त मजदुरीत मारतो, आम्हाला फक्त पळायला सांगा, आम्हाला तेवढंच जमतं आहे. काय बोलायचं, काय अर्थच ठेवला नाही या लोकांनी. बोलता नहीं, करके दिखाता हूँ, करके नहीं दिखाता, फिर कुछ भी नहीं करता. आणि वाईट याच गोष्टीचं वाटतं ना की लहान लहान पोरं, अक्षरशः लहान लहान पोरं, म्हणजे कोणी सायन्स घेतलं असेल, कोणी कॉमर्स घेतलं असेल, त्याच्या आईला कोणी आर्ट्स घेतलं असेल. ह्यांना तू जाऊन विचारशील की बाबा तुझं पुढचं काय प्लॅन आहे, पुढे काय करायचं, ह्यांना माहीत नसेल. पण हे एल क्लासिको खेळत आहेत आणि हे लहान लहान पोरं आमच्या मर्दगडींना सगळ्यांना हरवत आहेत भयंकरपणे. अरे भाई एक रुमाल देना मनीष, देखो मैं रो नहीं रहा हूं. गोलाजो गार्सिया अगेन विथ अ क्रेझी परफॉर्मन्स. म्हणजे स्कोर शीटवर तर तो होता, तो तर वेगळा विषय झाला. पण प्रेसिंग काय करतो, बंदा सेंटर बॅक बनलाय, अंधाधुन प्रेसिंग करतोय तो, इतकी दिहाडी मारतो, अभिमान वाटतो अशा पोरांचा. ये है हमरा मुन्ना. बरं नंतर बातमी आली, साहेब गेले, साहेब सोडून गेले. वाईट वाटलं, फार दुःख झालं. तुम्हाला सांगतो, मनापासून इच्छा होती की यार दिस मॅन शुड सक्सीड. एक यंग स्पॅनिश मॅनेजर, ही शुड सक्सीड ॲट द क्लब. पण बघा परिस्थिती, काय बोलायचं. अँड दॅट ब्रिंग्स मी टू द पॉईंट की एक जर्मन पर्सनॅलिटी आहे. त्या जर्मन पर्सनॅलिटीने खूप हाल केले, प्रचंड त्यांनी हाल केले. त्याचा असा टेररायझिंग रेकॉर्ड आहे की 8-2 म्हणू नका, किती गोल स्कोर्ड म्हणू नका, मोस्ट गोल स्कोर्ड, सगळ्यात डेंजर अटॅक आणि काय त्याचं आहे सगळं. भयंकर हाय लाईन तो खेळवतो आणि असं तसं. वेन आय एम टॉकिंग अबाउट दिस पर्टिक्युलर जर्मन पर्सनॅलिटी, म्हणजे मी जर ग्रुप ऑफ फ्रेंड्सना समजवत असेल की अरे एक जर्मन व्यक्ती आहे, त्याने खूप हाल केले लोकांचे, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, तिथून कोणतरी पास होत असेल, त्याला वाटेल की अरे तो बिचारा बघा आपल्या मित्रांशी बोलतोय, बहुतेक हिटलरबद्दल त्यांना सांगतोय. नाही हो, हे जाऊ द्या, हान्झी फ्लिक नावाचा जर्मन, ह्यांनी तर वाटत लावली आहे सगळी. बघा कसं आहे, वी हॅव अवर मोमेंट्स. आपले काही ठरलेले मोमेंट्स असतात जे प्रत्येक वेळी मॅचमध्ये होतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पेद्री आहे. पेद्री प्रत्येक वेळी जर्सी ओढतो, त्याला दुकानात जर्सी मिळत नाही, त्याला फील्डवरती आठवतं की मला जर्सी पाहिजे, मला जर्सी द्या. त्याच्यानंतर जूड प्रत्येक वेळी पेड्रीला स्पिन करतो. या सगळ्या गोष्टी असतात, त्या घडतात. आणि जूडबद्दल बोलायचं झालं तर जूडवरती तर त्यांनी इतकी जबाबदारी टाकली आहे की उसके नीचे उसको कुचल दिया आहे, अशी परिस्थिती आहे.
की त्याचं तर म्हणजे मला बघून वाईटच वाटतं की बाबा त्याला हे पण करायचं आहे, त्याला ते पण करायचं आहे. बिचारावरती खूप जबाबदारी आहे हो. केस पांढरे होतील आता त्याचे लवकरच. बरं आमचा स्लिम शेडी, एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, 2015 साली लुका मॉड्रिचनी आपले केस कापले होते अँड आफ्टर दॅट त्याचा फॉर्म खराब झालेला. मग त्यांनी सांगितलेलं की माय स्ट्रेंथ इज इन माय हेअर. हा मुद्दा त्याच्या लक्षात आला. तर त्यांनी परत केस वाढवले, ते रेस्ट इज हिस्ट्री, ते सगळं जाऊ दे, वेगळा विषय. सांगण्याचा मुद्दा हा आहे की मस्तंतुअनोला मी हेच सांगेन की मित्रा, तू बघ जरा, केस काळे केलेस, आता तोंड काळं करायची परिस्थिती झाली आहे. त्या गोष्टी सिरियसली घे. गो बॅक टू युअर प्रिव्हियस हेअरस्टाईल प्लीज भाई. काहीतरी कर, मस्करी नाही राहिली इथे. एवढा पैसा होतलाय. ह्या सगळ्या गोष्टी ना ऐकायला बऱ्या वाटायच्या हो. म्हणजे कुठच्या गोष्टी की भाई कामाविंगा लेफ्ट बॅकला खेळला, बँगर परफॉर्मन्स त्याने ड्रॉप केला. वाल्वर्दे राईट बॅकला खेळला, त्याने बँगर परफॉर्मन्स ड्रॉप केला. चुआमेनी सेंटर बॅकला खेळला. हे सगळे असे आउट ऑफ पोझिशन्स खेळले टीमसाठी. किती वर्सेटॅलिटी आहे रिअल मॅड्रिडमध्ये, ऐकायला बरं वाटायचं. पण हे तुम्ही आता नॉर्मलाइज करून टाकलं. हे नॉर्मलाइज करायचं गोष्ट नव्हती. आता तुम्ही म्हणता की नाही आमच्यामध्ये इंजुरी झाली, हा राईट बॅक खेळतो, तो सेंटर बॅक खेळतो, तो असं काहीतरी करतात हे लोक. तू इथे खेळ, तू तिथे खेळ, तू तिकडे जा. अरे कशाला कशाला? तुम्ही थोडा स्क्वॉट डेप्थवर लक्ष द्या. अशा गोष्टी का कराव्या? हे पथेटिक लाईनअप बघून डोकं फिरतं माझं की अरे आज काय क्रिएटिव्हिटी. तर आज सेंटर बॅकला राईट बॅक बनवला, मिडफिल्डरला सेंटर बॅक बनवला, विंगर आमचा लेफ्ट बॅक खेळतोय. अरे कशाला कशाला? म्हणजे कसं आहे ना, समवन हू डिड नॉट वॉच द मॅच, म्हणजे जर कोणी नेटवरती स्कोर बघेल की 3-2, तो बोलेल की अरे क्लोज होतं भाई, काही झालं असतं, इट्स ओके ना, चांगली तर मॅच झाली असेल, 3-2 आहे भाई, नॉट बॅड. बट दॅट इज नॉट द केस. ज्या लेवलला बारसा बॉल चालवते, आणि आय अंडरस्टँड, ठीक आहे तसा डिफरन्स असू शकतो, पण तुम्ही थोडा तरी बॉल चालवा 5 मिनटं. तुम्ही म्हणणार आम्हाला बॉल चालवताच येत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, मी लहानपणी माझ्या आजीसोबत झी मराठीचे सिरियल्स बघायचो. तेही परवडलं ना आईला, तेही बरं पडलं. म्हणजे ह्यांना म्हणजे 2 पास करून 3रा पास गडबडला, हे बघण्यापेक्षा मालिका बघितलेली बरी. बरं क्लिअर कट दिसतंय की बंबू लागले टीमचे, टीममध्ये नाही आहेत प्लेयर्स, टीममध्ये ते प्रोफाईल्स नाही आहेत. पण तुम्ही काय म्हणणार, आमचे तत्व आहेत, आम्ही कोणाला जानेवारी ट्रान्सफर विंडोमध्ये घेत नाही, आम्ही मोठे तत्ववादी. कसं चालणार? इथे आग लागली आहे बुडाला आणि तुम्ही म्हणणार नाही नको नको नको, त्यांचं पाणी आम्हाला नको. म्हणजे जीवनात तुम्हाला जर थ्रिलची आवड असेल ना, थ्रिल, आणि मी म्हणेन की अशी सिच्युएशन ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की माझ्या कंट्रोलमध्ये काहीच नाही आहे, भयंकर अनप्रेडिक्टेबिलिटी आहे आणि माझ्या कंट्रोलमध्ये ॲब्सोल्युटली काही नाही आहे, असं जर तुम्हाला फील करायचं असेल तर सॅबी अलोन्सोचे सबस्टिट्यूशन्स बघा. तो बंदा भलत्याच लेवलला आहे, त्याच्या आयला तो काय करतो, काय सेन्स नाही बनत, ह्या गोष्टींचा काही सेन्स नाही बनत. तो काहीही करतो जे म्हणाले ते. म्हणजे एखादं काहीतरी कोणतरी करेल, त्याचा काहीतरी अर्थ झाला पाहिजे ना, की हां मी असं केलं ते त्याच्यासाठी केलं. इथे तर काय अर्थच बनत नाही. भलत्याच लेवलला हा माणूस जातो सबस्टिट्यूशनच्या बाबतीत. तर या एवढं तर मी म्हणेन. जाऊ दे, बिचारा गेला. आता मी मिस यू. कामं होतात का मला बोलतायत? तू काय सकाळी चहा द्यायला येतो का मला? असो, तर ठीक आहे. आता मी ते नंतर बघितली न्यूज, ते म्हणतात अर्बेलोआ आला. बट मला विचारायचं हेच आहे की सॅबी अलोन्सो असताना रिअल मॅड्रिडला पासिंग करायला जमत नव्हती, अर्बेलोआ आल्यावरती काय अचानक ते लोक पासिंग करायला लागणार आहेत का? आय फील प्रॉब्लेम्स तर डीपर आहेत. फक्त मॅनेजर चेंज करून तर नाही होणार. बट बघूया आता काय चाललंय. आता काय आहे, शेवटी काही असलं तरी मॅड्रिडवरती आपलं प्रेम आहे, त्याच्यामुळे काय करायचं, सपोर्ट तर करणारच आहोत, तो विषय तर नाहीच आहे. परंतु होपफुली काहीतरी बदल घडेल. मे बी त्यांना सडनली वाटेल की अरे यार आपण आहे ना 2 पासच्या ऐवजी आता 8 पास करूया रे, थोडा बॉल चालवूया, असं बहुतेक त्यांना वाटेल. हीच परमेश्वराकडे प्रार्थना